हॅलो फ्रेंड्स, शिंदे सर्स लक्ष अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी ऋतुजा लाड तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज माझ्याकडे या ठिकाणी सायन्स हा सब्जेक्ट दिलेला आहे. सायन्स म्हटलं तर आपण 3 पार्टमध्ये त्याचा स्टडी करू शकतो बघा. एक आहे बायोलॉजी, सेकंड आहे फिजिक्स आणि थर्ड आहे केमिस्ट्री. आपण या ठिकाणी आज केमिस्ट्री या सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत. चला मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट पॉईंटला सुरुवात करूया. आता बघा, केमिस्ट्रीमधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक की ज्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन येऊ शकतात ते म्हणजे बघा, तर तो टॉपिक आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर, म्हणजेच बघा अणुसंरचना. आता इथे एक पॉईंट होऊ शकतो की लँग्वेज आपण कोणती यूज करणार आहे सायन्ससाठी, तर आपण मराठी आणि इंग्लिश दोन्ही साईड बाय साईड यूज करणार आहोत. आता बघा, ॲटम म्हणलं की ॲटमची फर्स्ट काय येणार आहे, डेफिनेशन. मग ॲटममध्ये काय असणार आहे सांगा, म्हणजे कोणताही सबस्टन्स असू दे किंवा कोणताही मॅटर घ्या, तर ते ज्या सगळ्यात लहान कणापासून बनलेलं असणार आहे त्या कणाला म्हणायचं आहे ॲटम. मग ॲटममध्ये कुठले पार्टिकल्स असणार आहेत, तर 3 मेन पार्टिकल्स बघा, इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन आहे. मग बेसिक क्वेश्चन असा येऊ शकतो की यांचा शोध कोणी लावलाय, म्हणजेच काय यांचा जनक कोण आहे. तर बघा, इलेक्ट्रॉनचा कोणी शोध लावलाय, थॉम्सननं. प्रोटॉनचा लावलाय रुदरफोर्डने आणि न्यूट्रॉनचा शोध लावलाय चॅडविकने. मग आता ह्याच्यासाठी आपण एक ट्रिक केली आहे बघा. इटा पर नाचे, म्हणजे बघा, इलेक्ट्रॉनचा थॉम्सनने लावलाय, प्रोटॉनचा रुदरफोर्डने लावलाय आणि न्यूट्रॉनचा चॅडविकने लावलाय. ट्रिक लक्षात आली का बघा. हे आपल्याला पाठच पाहिजे कारण जोड्या लावायला वगैरे हा क्वेश्चन येऊ शकतो. आता बघा, सेकंड पॉईंट आहे थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल. त्याचंच दुसरं नाव आहे रेझिन पुडिंग मॉडेल आणि आपण मराठीमध्ये बघितलं ती कलिंगडची उपमा. आता याच्यामध्ये बघा, बेसिक क्वेश्चन हा येऊ शकतो की प्लम पुडिंग मॉडेल कोणाचं आहे, तर ते कोणाचं असणार आहे सांगा, ते आहे थॉम्सनचं. आता जर आपण कन्सेप्टमध्ये गेलो तर यांनी कन्सेप्ट काय सांगितली याच्यामध्ये. आता बघा, कलिंगडची उपमा याच्यावरून आपण ती कन्सेप्ट एक्सप्लेन करूया. कलिंगडमध्ये बघा, जो रेड पार्ट असणार आहे तो म्हणजे काय सांगितलं, तो सगळा पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजेच कुठला धनप्रभार आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या बिया असणार आहेत त्या म्हणजे काय असणार आहेत, इलेक्ट्रॉन्स असणार आहेत की जे सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. हे कोणी सांगितले बघा, थॉम्सन्सने सांगितले. आणि कशामध्ये सांगितले, प्लम पुडिंग मॉडेलमध्ये. एवढंच पॉईंट आहे ह्याच्यामध्ये. आता दुसरं बघा, रुदरफोर्ड्स गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट. इथे पण तसाच क्वेश्चन आहे की गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट कोणाचा आहे, तर तो कोणाचा आहे, रुदरफोर्डचा आहे. मराठीमध्ये बघितलं तर बघा, त्याला काय म्हणायचं, सुवर्णपत्रीचा प्रयोग. आता हा प्रयोग आपण डायग्रामवरती नीट एक्सप्लेन करूया. आता ह्याच्यामध्ये बघा 2 गोष्टी आहेत. गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट म्हटलं तर एक पहिला येणार आहेत अल्फा पार्टिकल्स. अल्फा पार्टिकल्स म्हणजे कोणता एलिमेंट सांगा, तर तो असणार आहे हेलियम ॲटम की ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 2 आणि त्याचा ॲटॉमिक मास म्हणजे अणुक्रमांक आहे 2, अणुवस्तुमान आहे त्याचं 4. हेलियम ॲटम म्हणजेच काय असणार आहेत, अल्फा पार्टिकल्स असणार आहेत. आणि दुसरा एक घटक या ठिकाणी घेतलाय जो लीड बॉक्स आहे बघा. म्हणजे बघा, लीड बॉक्समध्ये सगळे अल्फा पार्टिकल्स त्यांनी ठेवलेले आहेत आणि ते काय केले की गोल्ड फॉईलवरती त्याची बंबार्डमेंट केलेली आहे. म्हणजे बघा, आता त्याच्यातून निष्कर्ष काय काढलेत बघा की हे जे अल्फा पार्टिकल्स आपण गोल्ड फॉईलवरती पाडलेले आहेत ते बघा, जास्तीत जास्त जे अल्फा पार्टिकल्स आहेत ते आरपार गेलेले आहेत, गोल्ड फॉईलमधून आरपार गेलेले आहेत. परत थोड्या अमाऊंटमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते बघा काही अँगलने डिफ्लेक्ट झालेले आहेत. इथे दिसतील बघा तुम्हाला, काही अँगलने इथे डिफ्लेक्ट झालेले आहेत. आणि एकदम थोडे पार्टिकल्स आहेत ते काय सांगा, रिटर्न आलेले आहेत, म्हणजे ज्या डायरेक्शनने गेलेले त्या डायरेक्शनने परत आलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा, मेन पॉईंट आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, अल्फा पार्टिकल्स आहेत आणि कोणता बॉक्स यूज केलाय तर लीड बॉक्स. काय चाललाय पॉईंट आपला, गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट, जो कोणी एक्सप्लेन केलाय, रुदरफोर्डने. आता बघा, आता याच्यानुसार कन्क्ल्युजन काय निघालं की पॉझिटिव्ह चार्ज आणि ॲटॉमिक मास म्हणजे बघा धनप्रभार आणि अणु वस्तुमान हे कुठं सगळं एकवटलेलं आहे बघा, न्यूक्लियसमध्ये एकवटलेलं आहे, म्हणजेच कुठं, केंद्रकामध्ये. आता बघा, दुसरा पॉईंट त्यांनी काय सांगितलं की इलेक्ट्रॉन्स आहेत ते ऑर्बिट्समध्ये फिरत असणार आहेत. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्स ते कक्षेमध्ये स्पेसिफिक फिरत असणार आहेत. आणि तिसरा अनुमान त्यांनी काय काढला की ॲटममध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे 2 कॉम्पोनंट सोडले तर अजून न्यूट्रल ॲटम्स पण असणार आहेत. म्हणजे कोण असणार आहे सांगा, तर तो तिसरा पार्टिकल जो की आपण न्यूट्रॉन म्हणले. न्यूट्रल म्हणजेच काय असणार आहे इथं, उदासीन किंवा आपण त्याला निष्क्रिय पण म्हणतो. हे कोणाचे कन्क्ल्युजन आहेत, रुदरफोर्डच्या गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंटचे. हा एवढा तो पॉईंट होता. आता बघा, आता जी सगळी आपण कन्सेप्ट बघतो, इलेक्ट्रॉन कसा रिव्हॉल्व होतो, त्याला एनर्जी किती लागते वगैरे, ते सगळं नील्स बोहरने एक्सप्लेन केलेलं आहे.
तर नील्स बोहर आलं की बघा याने काय एक्सप्लेन केले बघा. पहिला बेसिक पॉईंट आहे की इलेक्ट्रॉन हा फिक्स ऑर्बिटमध्येच फिरत असणार आहे, म्हणजे कक्षा त्याची स्थिर असणार आहे. आता समजा इथे आपण इलेक्ट्रॉन घेतला, परत बघा वन ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट. आता इथं एक कक्षा झाली, अजून इथं दुसरी कक्षा असणार आहे, परत आपण तिसरी कक्षा घेऊ शकतो. मग बघा इथे एक इलेक्ट्रॉन आहे, समजा इथे एक आहे, इथे एक आहे. म्हणजे हे मी नंतर सांगते की इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं काढायचं. आता फक्त सपोज करा की इथे इलेक्ट्रॉन आहे, इथे आणि इथे. आता बघा हा जो इलेक्ट्रॉन आहे तो दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जाऊ शकतो किंवा दुसऱ्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटमध्ये येऊ शकतो. आता तिथे एक कंडिशन आहे बघा, समजा इथे मी इलेक्ट्रॉन घेतला, त्याला वरती जायचं आहे किंवा ह्या इलेक्ट्रॉनला खाली यायचं आहे आधीच्या ऑर्बिटमध्ये. तिथे पॉईंट बघा एनर्जी ॲब्सॉर्ब किंवा रिलीज होणार आहे. म्हणजे बघा इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रॉन डायरेक्ट एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जाऊ शकतो, ह्या मधल्या स्पेसमध्ये इलेक्ट्रॉन येत नाही. हे कोणी सांगितले? नील्स बोहर्सने. आता बघा ह्या इलेक्ट्रॉनला वरती जायचं आहे. मला सांगा एक एक्झाम्पल, आपण जिना चढायला लागलोय, मग जिना चढताना तुम्हाला एनर्जी लागणार आहे का जिना उतरताना लागणार आहे? बेसिक आहे, जिना चढताना एनर्जी लागणार आहे. म्हणजे बघा ह्या इलेक्ट्रॉनला खालच्या ऑर्बिटमधून वरती जायचं आहे, म्हणजे हा काय करणार सांगा? एनर्जी ॲब्सॉर्ब करायला लागणार आहे. म्हणजे काय करणार आहे? शोषणार आहे बघा ऊर्जा. आणि तेच बघा आता आपण जिना उतरताना आपल्याला एनर्जीची गरज नाही आहे. म्हणजे बघा ह्याला जर खाली यायचं आहे तर तो काय करणार आहे? एनर्जीला रिलीज करणार आहे, म्हणजेच उत्सर्जित करणार आहे. हा पॉईंट क्लिअर झाला का? बघा आता लास्ट पॉईंट बघा की मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एनी ऑर्बिट ही किती असणार आहे. आता बघा आपण कक्षा बघितल्या वेगवेगळ्या, तर प्रत्येक कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स बसणार आहेत हा पॉईंट इथे एक्सप्लेन केलाय. तर तो फॉर्म्युला काय बघा 2n². हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. समजा डायरेक्ट दिलं की तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त बसू शकतात, तर ते तुम्ही या फॉर्म्युलाने काढू शकता. तो फॉर्म्युला काय बघा 2n². मग इथे n काय असणार आहे सांगा? ज्या ऑर्बिटमधला काढायला सांगितलंय, ज्या कक्षेतील त्या कक्षेचा नंबर असणार आहे. मग n मध्ये बघा आपण n = 1 ठेवू शकतो, 2, 3 असं आपण हे कंटिन्यू करणार आहे. आता 1 ठेवून बघूया आपण. समजा n मध्ये 1 ठेवलं तर 2 × 1² हे किती येणार आहे? 2 येणार आहे आन्सर. जर 2 ठेवलं तर 2 × 2² हे किती येणार आहे? 8 येणार आहे आन्सर. तसंच आपण 3 वगैरे कंटिन्यू ठेवत जाणार आहे. म्हणजे बघा 1, 2, 3, 4 ठेवलं तर 2, 8, 18 असे आन्सर्स येत जाणार आहे. आता इथे त्यांनी काय केले बघा, त्या ह्याला म्हणजे n = जर 1 ठेवला म्हणजे पहिल्या शेलला नाव दिले k, म्हणजे पहिल्या त्या कक्षेला, दुसऱ्या शेलला दिले l, तिसऱ्याला m, असं पुढं कंटिन्यू. म्हणजे स्टार्ट कुठून होते बघा k या लेटरपासून. हे सगळं कोणाचं चाललंय? नील्स बोहरचं. KLM असं हे कंटिन्यू पुढे सुरू राहणार आहे. आता नेक्स्ट बघा, आता मगाशी बघितलं आपण सेंटरला कोण असणार आहे? न्यूक्लियस असणार आहे, म्हणजेच कोण असणार आहे? केंद्रक असणार आहे. आता केंद्रकामध्ये कोण असणार आहे? आपण ॲटमचे 3 मेन पार्टिकल्स बघितले, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग त्याच्यामधले केंद्रकामध्ये कोण असणार आहेत आणि कक्षेमध्ये कोण असणार आहेत हा मेन पॉईंट आहे. इथे बघा न्यूक्लियसमध्ये कोण आहे बघा? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन्स आहेत. केंद्रकामध्ये कोण असणार आहेत? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असणार आहेत. मग इलेक्ट्रॉन्स कुठं असणार आहेत सांगा? हे ऑर्बिटमध्ये असणार आहेत. बेसिक स्ट्रक्चर क्लिअर झालं का? आता बघा एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजेच हे जे सांगितलं ते, न्यूक्लियस सोडून बाहेर कोण असणार आहेत? इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. हा बेसिक क्वेश्चन आहे, ह्याच्यावरती डायरेक्ट स्टेटमेंट येऊ शकतात बघा की न्यूक्लियसमध्ये कोण असणार आहे, ऑर्बिटमध्ये कोण असणार आहे. आता बघा आता ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय? अणूची त्रिज्या. तर ती कशामध्ये मोजतात बघा? अँगस्ट्रॉम या युनिटमध्ये मोजतात, जे की आपण कसं लिहितो? अँगस्ट्रॉम, किंवा पिकोमीटरमध्ये सुद्धा मोजली जाते. तर पहिल्यांदा बघा अणूची त्रिज्या प्रॅक्टिकलमध्ये कशी मोजतात. आता हा न्यूक्लियस आहे, ओके. मग न्यूक्लियसचा हा समजा सेंटर पॉईंट आहे आणि ही समजा आउटर मोस्ट ऑर्बिट आहे, म्हणजे काय? सगळ्यात बाह्य कक्षा. मग सेंटरपासून आणि बाह्य कक्षेपर्यंतचं अंतर हे म्हणजे काय? अणूची त्रिज्या. ते ॲटमनुसार बदलत जाणार आहे. समजा हायड्रोजन ॲटम घेतला तर त्याला एकच ऑर्बिट आहे, मॅग्नेशियम घेतला तर तिथं 3 येणार आहेत. म्हणजे सेंटर टू लास्ट ऑर्बिट याचं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं आहे? अणूची त्रिज्या किंवा ॲटॉमिक रेडियस. आणि ते मोजायचं स्टँडर्ड युनिट काय बघा? अँगस्ट्रॉम आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपण पिकोमीटरमध्ये सुद्धा मोजू शकतो, पण बेसिक आहे की अँगस्ट्रॉम लक्षात ठेवा. आता बघा अणूचं मास.
हे कुठं बघितलं सांगा? रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण कन्क्ल्युजनमध्ये बघितलेलं बघा, की अणूचं जे वस्तुमान आहे ते कुठं एकवटलेलं आहे, तर ते केंद्रकामध्ये एकवटलेलं आहे. मग आत्ताच आपण पॉईंट बघितला की केंद्रकामध्ये कोण आहे? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन्स आहेत. म्हणजेच बघा, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन्स जर तुम्ही काढून घेतला संख्या त्यांची, तेच म्हणजे काय असणार आहे? अणूचं वस्तुमान असणार आहे. आता बघा, मग याला पण काहीतरी युनिट पाहिजे. जसं आपण अणूच्या त्रिज्येला अँगस्ट्रॉम हे युनिट बघितलं, तसं बघा अणूचं वस्तुमान याचं युनिट काय बघा? AMU म्हणजेच काय बघा? ॲटॉमिक मास आणि युनिट. त्याला बघा यू हे लेटर सुद्धा वापरतात, की जे की डाल्टननं दिले, त्यामुळे त्या लेटरला डाल्टन म्हणायचं आहे. हा एक पॉईंट. आता सगळ्यात मेन कन्सेप्ट येते ती इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन. म्हणजेच काय बघा? इलेक्ट्रॉन संरूपण. आता आपण हे बघितलं ना, इथं एक इलेक्ट्रॉन आहे, मग अशी मी अंदाजे काढलेलं बघा, इथं एक आहे, सेकंडमध्ये एक आहे. पण प्रॅक्टिकलमध्ये ते इलेक्ट्रॉन कसे बसतात त्या ॲटममध्ये ते आपण बघायचं आहे. ती कन्सेप्ट म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन संरूपण आहे. आता इथे बघा, लास्ट ऑर्बिटमध्ये जेव्हा 2 किंवा 8 इलेक्ट्रॉन्स येतात तेव्हा तो ॲटम स्टेबल असतो. कुठं सांगितले? लास्टच्या ऑर्बिटमध्ये. मग समजा 2 आले तर त्याला आपण डुप्लेट कंप्लीट झाली म्हणायचं आहे त्या ॲटमची, आणि 8 इलेक्ट्रॉन आले तर त्याला म्हणायचं आहे ऑक्टेट कंप्लीट झाली. म्हणजे बघा, आता फॉर एक्झाम्पल बघा, हेलियम ॲटम घ्या. हेलियम ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? ॲटॉमिक नंबर त्यासाठी आपल्याला पाठ पाहिजेत बेसिक 1 to 20 पर्यंतचे. हेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2. म्हणजे ह्याच्यामध्ये किती? 2 इलेक्ट्रॉन असणार आहेत. म्हणजे बघा, हा न्यूक्लियसचा सेंटर झाला, ही फर्स्ट ऑर्बिट आहे. मग फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 बसणार आहेत, जे की आपण 2n² या फॉर्म्युल्याने मगाशी काढलेलं बघा. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे बघा लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स बसलेले आहेत, म्हणजे हा कसा झाला? स्टेबल एलिमेंट झालेला आहे. हेलियमसाठी हे 2च आहे. परत मग सोडियम वगैरे आलं की त्यांच्या 3 ऑर्बिट येतात बघा. आता सोडियमचं एक्झाम्पल घ्या. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, म्हणजे त्याच्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आता हा न्यूक्लियस आहे, ही फर्स्ट ऑर्बिट आहे, ही सेकंड आहे आणि ही थर्ड ऑर्बिट आहे. आता 11 म्हटल्यावर बघा, ह्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन आपण कसं लिहिणार आहे? 2, 8 and 1. आता बघा, पहिल्या ह्याच्यात 2 इलेक्ट्रॉन्स बसणार आहेत, सेकंडमध्ये किती झाले? 8 झाले, 8. आणि लास्टमध्ये किती राहिलं सांगा? 1 राहिला. आता याच्या लास्टमध्ये 1 आहे, त्यामुळे हा स्टेबल असणार आहे का सांगा? नसणार आहे, कारण लास्टमध्ये जर 8 असले तर स्टेबल येणार आहे. म्हणून ह्यांच्यावरती आपण ते चार्ज वगैरे घेतो, जे की आपण पुढे एक्सप्लेन करणार आहोत. हे झालं सोडियमचं एक्झाम्पल. आता बघा, एक स्टेबलचं एक्झाम्पल सांगते. नेऑन घ्या. नेऑनचा ॲटॉमिक नंबर किती आहे सांगा? 10 आहे. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन तुम्हाला पहिल्यांदा काढून घ्यायला लागणार आहे, जे की आपण कसं काढणार आहे? 2 आणि 8 असणार आहे. आता बघा, ही फर्स्ट ऑर्बिट आहे, पहिली कक्षा, आणि ही दुसरी आहे. ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन बसले. आता बघा, 8 राहिले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आता सांगा, नेऑनची लास्टची कक्षा कोणती असणार आहे? ही सेकंड नंबरची, त्याच्यात 8 आहेत. म्हणजे हा कसा झाला? स्टेबल झाला. म्हणजे बघा, हेलियम डुप्लेट कंप्लीट करतो आणि हे ऑक्टेट म्हणजेच ते अष्टक कंप्लीट करतात. आता बघा, मग आता हे जे स्टेबल एलिमेंट्स आहेत ते कोणते कोणते आहेत? आपल्या पिरियडिक टेबलमध्ये बघा, ग्रुप नंबर जो 18 आहे तो हा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन ज्यांचा आहे त्या एलिमेंट्स आहे. मग त्यालाच आपण बघा ते निष्क्रिय वायू म्हणतो बघा. दुसरा शब्द आपण त्याच्यासाठी उदासीन वापरलाय. परत त्याला आपण नोबेल एलिमेंट सुद्धा म्हणू शकतो. ओके, म्हणजे हे शब्द लक्षात ठेवा. किंवा त्याला 0 एलिमेंट सुद्धा म्हणतात. किती नावं आहेत बघा स्टेबल एलिमेंटसाठी? एकतर ग्रुप 18, निष्क्रिय, परत उदासीन, नोबेल आणि परत 0 एलिमेंट्स. हे क्लिअर झालं का बघा? आता हे लक्षात कसे ठेवायचे त्याच्यासाठी पण आपण एक ट्रिक केली आहे बघा. आता बघा, हा हेलियम आहे. म्हणजे बघा, हिना, इथं आपण ने ब्रॅकेटमध्ये घेऊया, ज्याचा ट्रिकमध्ये यूज नाही आहे. हिनाने अर्ज किया है जीते रहना. सॉरी, परत एकदा सांगते तुम्हाला.
इथं हिना आहे बघा, हिनाने परत अर्ज किया है जीते रहना. म्हणजे बघा हिना फॉर हेलियम, ने फॉर कशासाठी आहे बघा, नेऑनसाठी, अर्ज अर्गॉन, किया क्रिप्टॉन, जीते रहना झेनॉन, आणि रेहना जीते येते झेनॉनसाठी आणि रेहना येते रेडॉनसाठी. ट्रिक लक्षात आली का बघा. हिनाने अर्ज किया है जीते रहना, हेलियम, नेऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन हे कसे आहेत, सगळे स्टेबल एलिमेंट्स आहेत. म्हणजेच बघा हे स्टेबल आहेत, मग यांना कुठल्या रिॲक्शनमध्ये भाग घ्यायची गरज आहे का. हे कुणाला डोनेट करू शकत नाहीत, हे कुणाकडून घेऊ शकत नाहीत इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच हे कसे आहेत, स्टेबल आहेत, जे की कुठेच पार्टिसिपेट करणार नाही आहेत रिॲक्शनमध्ये. आता नेक्स्ट पॉईंट बघा. आता व्हॅलेन्सी ही एक मेन कन्सेप्ट आहे. आता बघा व्हॅलेन्सी आपण एक्झाम्पलवरून समजून घेऊया. पहिला कोण आहे बघा, सोडियम आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11. आता 11 म्हटल्यावर बघा त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन आपण कसं लिहिणार आहे, 2, 8 अँड 1 असणार आहे. आता मला सांगा हा स्टेबल आहे का, नाही आहे. म्हणजे हा अजून दुसऱ्या कोणाला तरी देऊ शकतो किंवा कोणाकडून तरी घेऊ शकतो. आता बघा आपण बघितलं की हेलियमला 2 कंप्लीट करायचे असतात आणि बाकीच्या सगळ्यांना लास्टला 8 कंप्लीट करायचे. आता ह्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 8 आकडा यायला पाहिजे. म्हणजे ह्याच्याकडे 2 ऑप्शन आहेत बघा. एक तर इथे कुणाकडून तरी 7 इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो, म्हणजे इथं 8 होणार, किंवा हा जर 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिला तर मग ह्याच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये 8 राहणार. मग मला सांगा घेणं 1 देणं सोपं आहे का 7 घेणं सोपं आहे. तर 1 देऊन तो इझिली बनवू शकतोय. म्हणजे बघा हा 1 तो दुसऱ्याला देणार आणि आपण स्वतः स्टेबल होणार. म्हणजे व्हॅलेन्सी म्हणजे काय कळालं का, स्वतः स्टेबल होण्यासाठी काहीतरी इलेक्ट्रॉन्स कोणाला तरी देणार आहे किंवा दुसऱ्याकडून घेणार आहोत. मग जो आकडा आपण घेणार किंवा देणार आहे तो म्हणजे त्या ॲटमची व्हॅलेन्सी असणार आहे. म्हणजे बघा ह्यानं 1 दिला म्हणजे सोडियमची व्हॅलेन्सी किती झाली, 1 झाली. आता दुसरा पॉईंट येतो की त्याच्यावरती चार्ज कोणता येणार आहे, म्हणजे भार, धनप्रभार येणार आहे का ऋणप्रभार. आता बघा आपण देतो दुसऱ्याला, मग देणं म्हणजे काय, चांगली कन्सेप्ट आहे ना. मग देणाऱ्याला आपण पॉझिटिव्ह साईन देऊ शकतो आणि घेणाऱ्याला आपण निगेटिव्ह साईन घेऊ शकतो. म्हणजे बघा दिलं म्हणलं की पॉझिटिव्ह येणार आहे आणि घेतलं की काय येणार आहे, निगेटिव्ह साईन येणार आहे. हा पॉईंट. मग सांगा सोडियमवरती +1 चार्ज असणार आहे का -1 चार्ज असणार आहे. सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिलेला आहे, म्हणजे याच्यावरती सांगा 1+ चार्ज येणार आहे. म्हणून बघा आपण कुठेही बघितलं तरी Na+ असंच लिहिलं जातं, कारण त्याची व्हॅलेन्सी 1 आहे. व्हॅलेन्सी कन्सेप्ट क्लिअर झाली का बघा. आता बघा हा एक पॉईंट आहे बघा. असं स्ट्रक्चर तुम्हाला एक्झाममध्ये दिसलं असेल बघा. म्हणजे बघा आता हे जे आपण लिहितो की सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे आणि त्याचं वेट 23 आहे वगैरे, मग ते मांडायचं कसं फॅक्च्युअलमध्ये ते बघा. इथं एक्स आहे ना, हा मेन इलेमेंट असणार आहे बघा. झेड आहे तो अनुक्रमांक, म्हणजे काय असणार आहे सांगा, ॲटॉमिक नंबर असणार आहे. ओके. आणि हे ए आहे ते बघा ॲटॉमिक मास असणार आहे किंवा ॲटॉमिक वेट आपण म्हणू शकतो, अणु वस्तुमान. आता बघा फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन आपण डिनोट कशाने करणार आहे, ओने. म्हणजे एक्स म्हणजे कोण असणार आहे इथे, ओ असणार आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 8, म्हणजे झेडची व्हॅल्यू काय आली, 8 आली. आणि याचं वेट किती आहे बघा, 16 आहे. म्हणजे ए ची व्हॅल्यू 16 आली, झेडची व्हॅल्यू 8 आली आणि हा ओ म्हणजे एक्स आहे. तुम्हाला 2 प्रकारे क्वेश्चन विचारू शकतील. हे देतील याच्यामध्ये 8 काय आहे, म्हणजे झेड आहे का ए आहे असं विचारतील, किंवा असं देतील स्ट्रक्चर आणि इथं समजा इथं ॲटॉमिक नंबर दिला 6 आणि इथं 12 दिला, तर हा एक्स काय आहे विचारतील. मग आपल्याला माहित पाहिजे की 6 ॲटॉमिक नंबर कार्बनचा आहे. कळालं का. 2 प्रकारे असं क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो. आता हा दुसरा पॉईंट कार्बनचं बघा. इथं कार्बन आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, हे 12, हे झालं मेन स्ट्रक्चर. आता बघा मेन म्हणजे बघा की ॲटॉमिक वेट कसं काढायचं. आपल्याला ॲटॉमिक नंबर सगळ्यांना पाठ आहेत, वेट कसं काढणार. तर वेटची बेसिक कन्सेप्ट काय आहे की ॲप्रॉक्सिमेटली म्हणते, परफेक्ट नव्हे, ॲप्रॉक्सिमेटली याच्या डबल असतं. काही एलिमेंटमध्ये परफेक्ट जुळतं बघा, हे 8, 16, 6, 12. तसं आपण आता एनएचं बघितलं ना, सोडियमचं 11 आहे, त्याचं ॲटॉमिक वेट 23 आहे बघा. ॲप्रॉक्स आहे ना, 22 घेऊ शकतो आपण. म्हणजे वेटची कन्सेप्ट क्लिअर झाली का, नंबरच्या ॲप्रॉक्स डबल करायचं हे. आता बघा
परत एकदा रिवाइज करूया. ॲटॉमिक नंबर जो आहे तो कशाने आपण डिनोट करणार आहे, झेडने, म्हणजे काय हे अनुक्रमांक. आणि ॲटॉमिक वेट आहे म्हणजे अणुवस्तुमान, तो आपण एनं दाखवणार आहे. आता बघा मगाशी बघितलं की अणुवस्तुमान काय कुठं एकवटलेलं सांगा, न्यूक्लियसमध्ये. आणि न्यूक्लियस म्हणजे केंद्रकामध्ये. आणि तिथे कोण होतं, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन्स होते. म्हणजे बघा नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स म्हणजेच काय असणार आहे, ॲटॉमिक वेट असणार आहे. आणि ॲटॉमिक नंबर, आता ही मेन डेफिनेशन लक्षात ठेवा. ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन आली अनुक्रमांकची तर ही नंबर ऑफ प्रोटॉन्स असणार आहेत बघा. तिथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वगैरे तुम्हाला देऊ शकतात, पण बेसिक कन्सेप्ट काय की नंबर ऑफ प्रोटॉन्स असणार आहेत. आता बघूया सेकंड, आयसोटोप्स ही एक कन्सेप्ट आहे बघा. आता आयसोटोप्स म्हणजे काय बघा, आता आपण एवढे एलिमेंट बघितले, यांचा ॲटॉमिक नंबर हा आहे, ॲटॉमिक वेट ते आहे असं. आता बघा आयसोटोप्स म्हणजे काय बघा, सेम ॲटॉमिक नंबर म्हणजे अनुक्रमांक सेम आहे, फक्त डिफरंट काय बघा, अणुवस्तुमान म्हणजे ॲटॉमिक वेट आहे ते डिफरंट आहे. मला सांगा अनुक्रमांक सेम आहे म्हटल्यावर एकच एलिमेंट असणार का वेगवेगळे असणार आहेत, एकच असणार ना, कारण प्रत्येक एलिमेंटला स्पेसिफिक अनुक्रमांक आहे. आता इथे एक्झाम्पल बघा, हायड्रोजन घेतलं आपण. हायड्रोजन कोणत्या लेटरने डिनोट करतात, तर एचने. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे सांगा, 1 आहे. म्हणजे सगळीकडे आपल्याला हायड्रोजन ॲटमच असणार आहे, हे त्याचे आयसोटोप्स आहेत बघा. आता बघा सेम ॲटॉमिक नंबर, ओके. आता ॲटॉमिक वेट बघा, ह्याचं 1 आहे, याचं आहे 2, याचं आहे 3. ह्याला म्हणायचं प्रोटियम, ह्याला म्हणायचं ड्यूटेरियम, ह्याला म्हणायचं ट्रिटियम. परवाच्या राज्यसेवेच्या एक्झामलाच हा क्वेश्चन आला होता बघा की ट्रिटियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे. मग ज्याला हे माहिती आहे की तो हायड्रोजनचा आयसोटोप आहे, म्हणजे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तोच ट्रिटियमचा असणार आहे, ओके. हे लक्षात बघा, टी फॉर 3 लक्षात ठेवू शकताय, तिसरा. डी फॉर दुसरा लक्षात ठेवू शकताय आणि पी फॉर पहिला लक्षात ठेवू शकताय, म्हणजे प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. दुसरं एक्झाम्पल घ्या कार्बनचं. कार्बनमध्ये बघा कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, ॲटॉमिक वेट आहे 12. परत बघा इथं 6 घेतलं, ॲटॉमिक वेट किती आहे बघायचं, 13 एक आहे. आणि C6 14 एक आहे. याच्यामधला हा मेन आहे आपला, ओके. आणि हा एक इम्पॉर्टंट आहे बघा, जो C6 14 आहे हा कसा आहे सांगा, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे हा. आणि हा कुठे यूज करतात सांगा, कार्बन डेटिंग प्रोसेसमध्ये हा यूज करतात बघा. कार्बन डेटिंग म्हणजे काय सांगा, एखाद्या वस्तूचं किंवा पदार्थाचं जर एज फाइंड करायचं असलं की ती किती वर्षापूर्वींचे, तर त्याच्यासाठी कोणता यूज करतात बघा, C6 14 यूज करतात. आता बघा तसंच कोबाल्टचं आहे. कोबाल्टचं बघा, कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 27 आहे. आणि इथे 57 आहे, 59 आहे आणि 60 आहे. ह्याच्यातला लक्षात ठेवायचा हा आपल्याला इम्पॉर्टंट. कोबाल्ट 60 जो आहे तो कुठे यूज करतात बघा, कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये हा यूज करायचा आहे आपल्याला. कॅन्सर ट्रीटमेंटसाठी ज्या वेगवेगळ्या थेरपीज होतात त्याच्यामध्ये बघा कोबाल्ट 60चा यूज केला जातो. हे 14 आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन डेटिंगसाठी हा कार्बनचा, आणि कोबाल्टचा जो 60 आहे तो कॅन्सर ट्रीटमेंटसाठी वापरतात. आयसोटोप्स कन्सेप्ट क्लिअर झाली का बघा. आता सेकंड, आयसोबार्स. बरोबर आयसोटोप्सच्या अपोजिट आहे बघा. आयसोटोपला काय होतं सांगा, सेम ॲटॉमिक नंबर होता आणि डिफरंट काय होता, ॲटॉमिक वेट. इथं बघा सेम ॲटॉमिक वेट आहे आणि डिफरंट ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजे अनुक्रमांक वेगवेगळे आहेत. म्हणजे सांगा एकच एलिमेंट असणार का वेगवेगळे असणार, तर वेगवेगळे असणार आहेत. आता इथं अर्गॉन एक्झाम्पल एक घेतले बघा. अर्गॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 18, पोटॅशियमचा 19 आणि कॅल्शियमचा 20. आता बघा ॲटॉमिक नंबर वेगवेगळा आहे का, म्हणजे ही कन्सेप्ट बघा, डिफरंट काय आहेत ॲटॉमिक नंबर. अर्गॉनचा ॲटॉमिक वेट बघा इथं 40 आहे, ह्याचं पण 40 आहे आणि याचं पण 40 आहे. लक्षात आलं का बघा, ॲटॉमिक वेट सेम असणार आहे, सगळ्यांचं 40 आहे बघा, आणि ॲटॉमिक नंबर वेगवेगळा आहे. ह्याचा 18 आहे, 19 आहे आणि 20 आहे. म्हणजे बघा हे तिघं एकामेकाचे आयसोबार्स आहेत. लक्षात आलं. आता बघा एवढीच कन्सेप्ट आहे. आयसोटोन्स. मला सांगा 4 आपल्याकडं वर्ड आहेत, आयसोटोप्स आहेत, आयसोबार्स आहेत
आयसोटोन्स आहेत आणि लास्टला आयसो इलेक्ट्रॉनिक्स आहे. आयसो इलेक्ट्रॉनिक्स नंतर बघू आपण. आता आयसोटोन्समध्ये बघा इथं एन आहे बघा, एन फॉर न्यूट्रॉन असं लक्षात ठेवा. आयसोटोन्स म्हणजे मी ट्रिक सांगते लक्षात ठेवायला. म्हणजे बघा नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ज्यांच्यामध्ये सेम असणार आहेत त्यांना काय म्हणायचं आहे, आयसोटोन्स म्हणायचं आहे. आता न्यूट्रॉनची संख्या कशी काढायची हा एक पॉईंट आहे बघा. आता आपण मगाशी बघितलं बघा, खाली काय लिहितो आपण, ॲटॉमिक नंबर असतो आणि वरती काय लिहितो, ॲटॉमिक वेट असतं. जेव्हा तुम्ही याच्यातून हे वजा करता तेव्हा तुम्हाला न्यूट्रॉनची संख्या मिळते. म्हणजे बघा 31 + 15 केलं 16 आलं. दुसरा पॉईंट बघा, सिलिकॉन. सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 14. त्याचं वेट आहे 30. 30 वजा जर 14 केलं तर 16 येणार आहे. म्हणजे बघा यांच्यातली न्यूट्रॉनची संख्या सेम आहे. म्हणजे हे दोघं एकमेकाचे आयसोटोन्स आहेत. तसंच दुसरं एक्झाम्पल, हा कोण आहे सांगा, व्हॅनेडियम आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 23, वेट आहे 51. क्रोमियम आहे इकडे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 24 आणि वेट आहे त्याचं 52. दोघांची वजाबाकी करा 28 येते. म्हणजे हे दोघं एकामेकाचे आयसोटोन्स झाले. म्हणजेच हा फॉर्म्युला आहे बघा त्याच्यासाठी. आपण मगाशी बघितलं अणुवस्तुमान कुठं असते, न्यूक्लियसमध्ये. आणि न्यूक्लियसमध्ये कोण असणार आहेत, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. म्हणजे A = P + N हा फॉर्म्युला आपण घेऊ शकतो. म्हणजेच इथं आपण एनची व्हॅल्यू काढली ना, A - P केलं, मग A हे होतं आणि हे म्हणजे प्रोटॉनची संख्या आहे, म्हणजे याच्यातून हे वजा केलं. हा एक फॉर्म्युला. आता लास्ट पॉईंट आहे बघा, आयसो इलेक्ट्रॉनिक्स. आता बघा नावात इलेक्ट्रॉन आहे ना, म्हणजे काय असणार सांगा, इलेक्ट्रॉनची संख्या सेम पाहिजे. आता इथं बघा हा सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि हा फ्लोरीन आहे. आता हे एकमेकांचे आयसो इलेक्ट्रॉनिक्स आहेत. हेच समजा तुम्हाला सेंटेन्स आलं तर ते बरोबर आहे का चूक आहे ते आपण कसं फाइंड करायचं बघा. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, ओके. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आणि फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9. यांचं जर बघा मी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काढलं तर 2, 8 and 1 असणार आहे. याचं जर काढलं तर 2, 8, 2 असणार आहे. आणि फ्लोरीनचं किती असणार आहे सांगा, 2 and 7. इथे बघा हा एक देणार आणि स्वतः स्टेबल होणार, म्हणजे याच्यावरती 1 प्लस चार्ज आला. हा काय करणार, हे 2 देणार आणि स्वतः स्टेबल होणार, म्हणजे याच्यावरती 2 प्लस चार्ज झाले बघा. आणि इथं काय सांगा, इथं आता 7 देणं सोपं आहे का 1 घेणं सोपं आहे, तर 1 घेणार. म्हणजे 1 घेतला म्हणल्यावरती बघा पॉझिटिव्ह चार्ज का निगेटिव्ह चार्ज, घेणाऱ्यांना आपण निगेटिव्ह साईन दिले, म्हणजे याच्यावरती -1 चार्ज येणार आहे. म्हणजे बघा सोडियमचा ॲटॉमिक नंबर होता 11, त्याने 1 दिला, मग याच्याकडे किती राहिले आता 10 राहिले का इलेक्ट्रॉन्स. मॅग्नेशियम वरती +2 चार्ज आला, म्हणजे याने 2 दिलेत ना, म्हणजे याच्याकडे किती राहिले 10 राहिले. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9, त्याने 1 घेतला म्हणजे त्याचे किती झाले आता 10. कन्सेप्ट समजली का, इलेक्ट्रॉनची संख्या 10, 10, 10 सेम झाली, त्यामुळे हे तिघं एकमेकांचे काय आयसो इलेक्ट्रॉनिक्स आहेत. आता याच्या पुढची जी कन्सेप्ट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू.